नमस्कार। आता आपण सुरुवात करूया सूक्ष्म क्रिया पायापासून। तर पहिले दोन्ही पंजे सरळ ठेवा, एकमेकांना अंगठे लागू द्या। आता फक्त बोट हलवायचे आहेत, पंजे सरळ असणार आहेत। एक लक्षात ठेवा, बसताना कसं करणार आहात, तुमची कंबर सरळ। खूप आजारी असाल, तुम्हाला कमरेला आधाराची गरज आहे तर जरूर टेकून बसा। पण टेकून बसला त्याचा अर्थ तुम्ही वाकून नाही, तुमची कमरेचं माकडहाड सरळच पाहिजे हे लक्षात ठेवा। हात शरीराला जोडून ठेवा। आता पायाची बोट जसं हाताची मूठ बांधतो ना, तसं पायाची बोटांना सोडा, बंद करा, सोडा, बंद करा, सोडा, बंद करा, सोडा। खूप दिवस जर तुम्ही पायाची बोट हलवली नसतील तर ही एवढी सोपी क्रिया सुद्धा जमणार नाही। पहिल्यांदा 2-3दा करा, जमत असेल तर हळूहळू वाढवत जा। एकाच दिवशी खूप करून स्वतःला थकवू नका, मग दुसऱ्या दिवशी करायची इच्छा होत नाही। हळूहळू वाढवत जा, नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये पायामध्ये, पायाच्या बोटांमध्ये, शरीराच्या प्रत्येक जिथे जोड आहे हाडांचा, सगळीकडे तुम्हाला हळूहळू लवचिकता येत जाईल। आता झालं पायाची बोट। आता आपण करूया पायाचे पंजे। आता पायाचे पंजे पूर्ण वाकवा, जितकं वाकता येईल तेवढं। आता स्वतःकडे ओढा, जितकं वाकता येईल। सोडा, भरा, सोडा, भरा, सोडा, भरा। हे झालं पायाच्या पंजाचं। आता करायचंय पायाच्या घोट्यांना। आता पायाच्या घोट्यांना काय करायचंय, छोटी तुमची करंगळी जमिनीला लागू द्या, अंगठ्याला अंगठा लागलेला, पूर्ण फिरवा, पूर्ण फिरवा पंजा दोन्ही बाजूला तुमची करंगळी। उजव्या बाजूला जेव्हा पाय फिरतोय तेव्हा उजवी करंगळी, उजव्या पायाची करंगळी डाव्या बाजूला जातो तेव्हा डाव्या बाजूची करंगळी जमिनीला टच होऊ द्या। बघा, पहिल्यांदा होणार नाही, एक जमिनीला टेकेल आणि एक असा वर राहील, हरकत नाही, चुकाल, थोडंसं चुकाल, पण प्रयत्न करा। जमिनीपर्यंत अगदी नाही जाते, वरवर जातोय तरी प्रयत्न तुमचा आज नाही गेला, माझा उद्यापर्यंत जाईल, ही मनाला उभारी द्या। क्लॉकवाईज फिरून झालं, आता विरुद्ध दिशेने फिरवा। अर्ध्यामध्ये श्वास भरायचा आहे, अर्ध्यामध्ये श्वास सोडायचा आहे। अर्ध्यामध्ये भरला, अर्ध्यामध्ये सोडला। हे झालं पायाचं, पायाच्या घोट्याचं। अजून एक आहे, आता मगाशीच पंजाचं केलं तसं, एक पंजा त्या बाजूला, एक पंजा उलट्या बाजूला। याच्यामध्ये पंजाला आणि घोट्याला दोन्ही व्यायाम होतं। पंजा घोटा, पंजा आणि घोटा दोघांनाही हे होतं। झालं, आता बोटांचं झालं, पंजाचं झालं, आणि पायाच्या घोटांचं झालं। आता येऊया गुडघ्याकडे। ही सूक्ष्म क्रिया बहुतेक सगळे डॉक्टर पायांच्यासाठी सांगताना, सगळे बहुतेक डॉक्टर सांगतात। आणि तुमचं पाय काय होतं, ज्यांचं खूप अतिशय वजन वाढलेलं असतं त्यांचा पहिला गुडघेच कामातून बाद होतात, कमरेच्या पाठोपाठ जातं ते गुडघे। तर हा खूप सोपा प्रकार आहे, पण लक्षात यावा लागतो। तुम्ही जरा पहिल्यांदा शिकेपर्यंत तुमच्या गुडघ्यावर हात ठेवा, खेचा, सोडा। काय खेचलंय तुम्ही, श्वास भरता भरता तुमचा हा जो खालचा पोर्शन आहे तो खेचलाय। तुमच्या हाताला ही जी वाटी आहे ती हल्ल्याचे जाणीव होईल। पायाची जी गुडघ्याची वाटी आहे ना ती सोडा, श्वास सोडला, गुडघा पण सोडला, भरला। भरताना हे दोन्ही स्नायू, इथले पायाच्या खालचे जे स्नायू आहेत ते खेचले जातात। सोडा, भरा, सोडा। तुम्हाला पाय उचलायचे नाहीये, पाय आहे तिथेच आहे, फक्त हा गुडघा तुमचा हलतो। ते गुडघ्याची वाटी
हलते मोकळी होते, हलते मोकळी होते. आणि हे केल्याने गुडघ्याचा जे तुम्हाला त्रास आहे, गुडघ्याला ते सुजणं बिजणं आहे, ते हळूहळू हालचाल करत राहिल्याने ते पण योग्य होतं. पहिल्यांदा 5-6 वेळा करा आणि मग वाढवा. तुमच्या क्षमता वाढवणं हे तुमच्यावर आहे, ती हळूहळू वाढवत जा. उगाच घाई करू नका. आपण माझं ऐकता याबद्दल मी तुमची आभारी आहे.